हां तो शेलोटीचे अच्छा हॅलो महाराज हां ज्याचं नाव होता आता हनुमाले बळीराम 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 आणि हनुमाले होते हां त्यांचा आणि भारी संगम होता हां हा म्हणजे संगीतपणा हां आता संगीतपणा असल्यानंतर ते हे डावाचे लागल्या बजावलं ते रोटी मिळायचे पाणी प्यायचं चहा पाणी प्यायचा आणि आपला यायचा मुंगावला आता त्या चिरोटीवाल्याचा हनुमानाचा वासुदेव महाराजनं शिष्य केलं हो बळीरामजीला हो बळीरामजी तेवढे शिष्य भेटत नव्हते नाही पण अनायचे तो शिष्य झाला बळीरामजी बळीरामजी शिष्य झाल्यानंतर त्याने मग वाजून मला सांगावा एखादा पाहिजे का आपल्याला संघ पाहिजे एखादा कोणीतरी काय नाही आहे म्हणे कोणी काय पावायचे म्हणे माझा संघ म्हणे धंदा करते म्हणे बंदी भाजीपाला करते लाकडीच्या बरोबर यायचे आपण त्याचे संपर्क करून पाहू मोठ्या मासी मोठा बाबाची हो वडा खाल्ला दुकान आहे मी नागणीला मग त्यांच्याकडे पहिल्या बाजाराची पहिल्या ठिकाणी वडा खायला दुकान आहे मग जाऊ काय म्हणजे एखादा पाय म्हणजे आपला वासुदेव महाराज वासुदेव महाराज वासुदेव महाराज म्हणजे बळीराम महाराज आहे बळीराम महाराज आता बळीराम महाराज म्हणजे ठीक आहे म्हणजे बाबाजी आता वासुदेव महाराज काय जमलं असेल त्या एकाने होता त्रिलोकीला सोमवारी आला तो मुक्काम केलं आणि मंगळवारी बरोबर लाकडीला दोघे जण निघाले लाकडीला निघाले तर लाकडीला निघाल्यानंतर नेमकं बाबाच्या दुकानावर गेले त्या संगी नमस्कार नमस्कार त्या बाजूला दुकान होता बळीराम संगीत नमस्कार म्हणजे त्या भाजीपाला कसा काय का त्याचा भाजीपाला घेतला आणि म्हणजे संगी म्हणते आता आमच्या घरी जेवण सुद्धा नाही म्हणजे जेवण नाही म्हणजे साखराला जेवण करू नये नाही म्हणजे जेवण करा म्हणजे हे पहिलं फसवाचा होता हो ना ह्याच्या हो जेवण करायचं म्हणजे ठीक आहे त्याची स्वयंपाक तू करा म्हणजे मग सायंकाळी आपला माल वगैरे गुंडला म्हणजे भरला बैल गुंडला आणि निघाले ते तेवढंच रस्ता होता रोटीवरच आणि त्याच्या घराजवळून ते रस्ता होता बस निघाले तर कर्णा बंदी वाजली बलराम हनुमान जे होतात फाटूमध्ये आणा नाही ते आणा मैदानाला नाही अंगण कुठे होतात मैदानात आला म्हणतो मग बैल भोजन करून आमचे भाऊ होते म्हणजे गेला म्हणजे पडला बाजी उतरले आणि बस पाय घेतला बसले मग बाजीने बसवते ना पहिला नमस्कार होत होता जायला आदत होती नमस्कार कळाले कोणालाही बसले मग असं जरा कंटाळा भाजी महाग झाली अशी झाली त्याची आपला तिकडच्या काच्या गोष्टी सांगणं चालू केला मग घरची पाय आली पण ते आज म्हणजे स्वयंपाक झाला म्हणजे आज आरती करून टाका म्हणजे ठीक आहे आरती करून टाकू मग मुलांमध्ये उजळ आरती म्हणजे आरती उजळला ओवाळा ओवाळा माझ्या कुटुंबांना माझ्या सावल्याला जा अवघड काढून भाचा उगवला माझा सगळं होतं मी पण झालं माझ्या आवडाले समजत होतं मी वाचा कुंटली माझी भावताची लावणी सद्गुरूची आचरली माझा मी सापडलो आणि ती दिशेला खोली बहुतेकला त्या फात्यामध्ये होतो सापडलो सद्गुरू बसून आम्ही हाती मोकळालो सत्तवडे पाहता हरिया नाही सापडला सद्गुरू आज भेटेले मला प्रकार दिला जीवा शिवाचे चेकअपनी सुद्धा परत मी केला सहजासहजी स्वरूपाचा तसं दिला अशी आरती वगैरे झाली असे म्हणजे वासुदेव महाराज आरती म्हटली वासुदेव महाराज मग आरती वगैरे झाली मग कापूर वगैरे घेतला आणि मग बागी सगळं होती पाहायला होती आपलं पाहायला आता वासुदेव महाराजला पाहायला गेले त्याच्याला स्वप्न हात धरला वासुदेव महाराजला कोण हात पायात कसा लागत नाही काऊन त्यांना बरोबरचं लागतो ना असं लागतं मग पाया लागलं मग पाय पडले म्हणजे का होते नाही प्रश्न विचार हो पाय पडले म्हणजे का होते दर्शन घेतलं की म्हणजे पाय पडले दर्शन गेले म्हणजे का होते नमस्कार केली की म्हणे
नमस्कार घेऊन तुम्ही गावात हां लीन झालं की म्हणे हां लीन झाला तरी गावात हां काय एवढं सांगू तुझे सामने विचार करून मला उद्या बोललो नाही हां माझं नाही समजा बोललो म्हणे. मला जमत नाही. हा बरं ठीक आहे. आता बलरामला विचारते म्हणजे नाही का म्हणे हा कच्चा आहे म्हणे हा पक्का झाला नसेल म्हणे हो हा कच्चा म्हणजे गुरु केलं त्याने चिमटा घेतला. हो 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 गुरु केलं पण कच्चा आहे म्हणे हा पक्का नसेल म्हणे हक्का नाही. सांग बापू म्हणे तू घोषण घेणं म्हणजे पाय लागले पाय म्हणजे काही काही करणे पण हे सांग म्हणला माझा पाय लागला की मी तुला काहीतरी दिलो का नाही हो देवाच्या पाय लागला तर काहीतरी देव घेईल का नाही आशीर्वाद म्हणा कोणता काय म्हणा काही ना काही देईल हो. मग गेल्यानंतर तू असा पाय लागला तर तुझ्या हातात काय घेईल बरोबर असं काय मग तुझ्या हातात गेल्यानंतर तू असं पाळला आला होता गेला म्हणे केला बाय म्हणून बेटा म्हणजे दर्शन घेणे म्हणजे असं असं घेणे हां तरी एक क्रिया वासुदेव महाराज सांगितलं हां बाळा त्या गौतम बाबाजीला हां त्याच्यावर प्रकाश पडला थोडासा सगळं काहीतरी गडबड आहे. रामाचा फोटो पाहणे हां हनुमंताचा फोटो पाहणे कसं आहे तर हां मग तसाच नाही का म्हणून हां ठीक आहे जेवणाच्या अगोदर हां आपल्याने कापून जाते होते हां मग श्लोका वगैरे म्हणला प्रसाद घेतला हां आणि मग जेवण केलं हां जेवण केल्यानंतर बलरामले म्हणते वासुदेव महाराज बा संगीत कच्चा आहे का म्हणे कच्चा आहे म्हणे आपण तुम्ही कसा करता आहे अरे माझ्या आई म्हणे कोरबा स्वामीची स्थिती नाही हो. बापूवाड्याची हो नित्य नमाला आंघोळ केल्याशिवाय जेवण नाही करायचा हा. आंघोळ केल्याशिवाय पूजा नाही करायची हा. आंघोळ केल्याशिवाय नैवेद्य केल्याशिवाय जेवण नाही नाही करायचं फक्त होते त्याचे. आणि वा आमचा नित्य नियम आहे म्हणून आमचं सगळं पाहून हो बापू म्हणजे कच्चाच आहे सोडून. हो तरी तरी खवळून देतो ते. हा कच्चाच आहे म्हटलं मी ऐकायला ऐकला हां तर म्हणून त्याचा पक्का होण्याची भीती नाही आणि ते विचारून आदिनाथा म्हणून चालत आली परंपरा आहे हो हो म्हणजे तुला पक्का पावलं असतं तर पक्का पाहून जातो गावी म्हणजे तर ठीक आहे पक्का वाटे मला सांगा बरं म्हणे काय लागतं तर उद्या तुम्ही याची घेतो म्हणे आता हो वाघीमध्ये भीती होती ना कोणाची देव? किती पैसे लागतात म्हणजे ते पैसे होतात हा. किती पैसे लागतात ते घे म्हणे हा. पण मला आत्ताच्या आत्ता दे म्हणे हा. नाही त्याचा नाही होणार नाही त्या दुधाचा भाजीपाला नाही हो. म्हणून आता त्याचा दे म्हणतात हो मी म्हणे तुझ्या घरी येईन हो ना तुला वनकडे जाईल म्हणे हो ए बाज म्हणे माझ्या घरी नको या म्हणे माझी आई मोठा काय म्हणे हो या बोवागिरी सभा बोललो तिथे पण तुमची हो थोडी आहे माझी आई मोठी कटाळा नाही, काय हो नाही ना म्हणे कटाळा कसं चालून त्या घरी येईल. तू पाहिलाच नाही बोवा म्हणे माझ्या आईच्या बाळाने खुर्चाला तर म्हणे कपल तो माझ्या आईला एवढं आई म्हणून हा जेवढं पैसे वगैरे जेवढं नादाला लागतील तेवढं लागतील मी त्याची देईल ठीक आहे तू तुझी आधी काय आता चांगली सुजवाची ते येऊ दे बस मग तारीख गेली आता म्हणजे ठीक आहे 15 तारखेप्रमाणे 14 तारखेची मोठा डेट होता 15 तारखे म्हणे आपली मग 15 तारखेला तुझ्या घरी येईल ठीक आहे 15 तारखेची परत अनुग्रहाची आपण काम धंदा लागले आणि नंतर मग 15 तारीख आली 15 तारीख आली तर माझ्या महाराजाला ते किलो दिले आणि किलो दोघे जण बरेला महाराजामध्ये वाजून मला दोघे जण आले जुना आले घरी आले तर त्याला माहीत होता त्या भावादेवाला तर महाराजांना आला मी बालटीत पाणी आणलं त्यावेळेस देवळाची बालटी छोट्या अशा बालट्याला काय देवळाची बालटीमध्ये पाणी आणला उद्या झालं पाय उठला त्याला पाय उठून महाराज पाय होती घेऊन गेला नाही यायला आपापला प्राण उठला आमच्या झेंड्याचा पोता होता म्हणजे पोता त्या पोत्यावर बसले पोटी पडलं पोटी जातं पोत्यावर बसले आमच्या आधी नाही घेतला का हा भगवान दिवांजे हो म्हणजे दिसलं पहिले आणि हा गुरुकर आपल्या गुरुने गुरुकर म्हणते मायपोराला हो आणि मायपोर गुरु केला नसेल का
तरी गुरु आहे ना त्याला. गुरुजी आहे ना माझ्या कवळामध्ये गुरु कोरबा पण हो. म्हटल्यानंतर हो. सज्जर कापते हा. आणि मी गुरु म्हणतो आणि कोणाच्या पत्र कोण ते बळवंत दिवाणी म्हणते बळवंत हलवाला म्हणते हा. तू माझ्या पोराला वया बनवला असतो म्हणते हा. माझ्या पोराला भयपावाला असेल तू म्हणते हो काय लागला समजू म्हणजे ना हा म्हणते काळा भोकणा म्हणते एक डोळा तिथे वाचून वाचून मारले एक डोळा तिथे. हां काळा भोकणा ठीक होते का तुझे काळा भोकणा म्हणते हा काळा कावळा म्हणते हा, काळा म्हटलं होतं. हां काळा कावळा म्हणते हा पोराला भयपावाला म्हणते आम्ही नाही करू गुरुला गुरु म्हणते आमचा वडाला गुरु आहे म्हणते याच्यामध्ये चपवाळीला म्हणते आम्ही नाही करू गुरु म्हणते अशी अशी तिथला अति वाचन नाडं याच्या बसला आता बदाम दिवाणी बसला कारण डुकरा टप्पा जे काही करावं ते हा, लय थांबतो. जेवण टाकलं आई पाहिजे त्या स्त्रीवर आले हा. तो ते घेऊन घातलं ना म्हणून ते माझी आई ना हा. ते आई चंद्र आता चंद्र ते दादा भीमाबाई म्हणते चालली आणि मग ते शेणी जाऊन म्हणते मग हे बघा झाला शेणी आता माझ्या माताला आता मी ज्या माणसाला गुरु करतो त्या माणसाची हवलना हो. अशी हवेलना हवाला झाली. मग माझ्या जीवनात खूप काय काय फायदा, काय फायदा? हट काही फायदा नाही जीवनात ज्याने गुरु गोविंदाचा अपमान केला आहे. त्या अपमान केला त्या गोष्टी त्याच्या मनावर परिवर्तन झाला वळवळ डोळे मरण्याची विषमी हा. आता गावाचा हे पार्टीने वाहतात डोळ्यामध्ये कुठे गेला? विहिरीमध्ये उठी चालला मग जीव द्यायचा. हा दिवस देवाचा पण दिवस देणार हा. असा वैराग्य असा आला. हा वैराग्य केला बस आला बाल्टी धरला त्या बाल्टीची खडी खटना वाजली हा. खटना वाजली तो अजून मला कुठला बडे राम घेतला दळणात तो त्याचं सुनते म्हणजे बाजून मोठा बाजू हा. पाणी आणतो थंड नाही लाग आम्हाला थंड पाणी घेऊन म्हणते थंड पाणी नाही लाग म्हणते चल म्हणते आम्हाला भुकला घेऊन म्हणते तांदूळबाण म्हणते चटणी वाट म्हणते भेजायची चटणीला देवतो म्हणजे आम्ही आणि मग दूध देतो म्हणते ठीक आहे म्हणते. पण त्याचा हातात धरलं हा करून जायला जाऊन टाकून हा. त्याची डब्बा होता तांदळाचा त्या डब्याजवळ गेला तिथे तांदूळ मारला इथं पेटवला चटणी बनवला मग ते जेवण केला आणि जेवण केल्यानंतर पुढचा कसा वैरागी कमी झालं. कमी गेला क्षणिक वैरागी लागेल तो हो. वैरागी करू जेवण वगैरे केला सायंकाळ झाली मग म्हणजे एक वयामध्ये वयानं मग वहीवर वाटलं मला तू सुटण कारण माकारण काही वल्ली परापत्र लागली सगळे सुचवते तुझ्यावर म्हणे सगळे कोटक तुझ्या ब्रह्मांड सगळं लिहून दिला मग लहानशी खोली होती आमची तर म्हणते चौरे पाठ मानते सगळं तुझं मांडावं लागते म्हणते चौरे पाठ मांडला सगळं तुझा मांडला तिथं तर मग आमची आजी बनते थोडा पुढे गेलो आवाज 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 क्लिअर झाला पाहिजे. आमची आजी म्हणते हा. आमची आईने हा. अहो म्हणे गुरु करायचं ते एका नाही करा म्हणजे दोघा नाही करा म्हणते हा. बा आजी कला आपल्या आजीची हा. तर मुद्दांपर्यंत तू काढ करून म्हणून राहतं तुझे तुझे होऊ द्या म्हणते पहिले आंघोळ तुझे बसत नव्हतं एका नाही करा दोघा नाही करा. हा लोका नाही करायचा हा. लोका नाही गुरु करावा म्हणे एका नाही जेवढी तरी तर कोणती बात होती हा. आणि तिला पटकन आंघोळ केलं आणि मग बसला नारळ घेतला म्हणलं रात करून घेतलेला रे रात करून तिला पिंडाप्रमाणे म्हणजे गोतीराम महाराज आणि त्याची पत्नी पत्नी. भीमाई भीमाई. भीमाई हा त्याच्या दोघांचा एक सांग. दोघायचा आहे हा. हा बाजू मार हा. गुरु तीन जण. हां तो माणूस हां तो झाला मारे हनुमान. हां बस बसले उठले सोडले झाला सकाळ झाली हा. म्हणजे झाला मग चंदन लावला मान टाकला आणि मग मी तेव्हापासून हा नाम हो हा रूप तो अजपासपणे उलटा प्राणाला तिथे मनाचा निर्धार असेल जागृती कपडी चतुर्थी पूजामध्ये आहे नामदेवा आणि नामदेवा बाकीच्या संबंधी याचं बघा कसं परमतत्व हे जाणणार मागवा सांगितलं वस्तू सांगितला म्हणजे आतमध्ये सांगितलं विचारला मग हे पुस्तक लिहिला मग हे पुस्तक वाचावता मग त्याला अनुसरण करावाचा
मग झालं मग गेला झाला चालू पुढा वाजून आला गेला सायकल नाही होता झाडानंतर पडली नाही काहीच नाही सायकल नाही होता ना मुस्कमतर होता मग गावातले लोक पण होते अरे मोठा महागला केलं त्याला मोठा मुवाला केलं म्हणा बोलत नव्हते होता करत मोठा मुवाला घेऊन केलं त्यांना मग असं करता करता तो आमच्या गावात एक भरपूर दुकानदार होता असं बोलतो खूप आवडलं म्हणे का टिकीला लावलं कानाला टिकली डोळ्याला टिकली नाकाला टिकली टिकल्या बुवा म्हणतात हां टिकल्या बुवा त्या वाटते म्हणजे कानाला लावं डोळ्याला लावं एक ती लावं ती तिला लावं त्या टिकल्या बुवा म्हणून गावात म्हणून घ्या तर होता मग त्या माझ्या महाराजाला समजावून घेऊन हां तो पाहता होतं नाही म्हणजे का समजून गेलं मग बरेच लोक झाले मग झाले हां बरेच लोक झाले त्याची गुरु हो झाले मग बाबाजी ना आपला पोटी देवाचं वाचवायचं आणि ते वाटलं गुरु भाऊ त्या लावून आमची वाजू आपला अमृताबाजी अशा करता करता थोडी पूर्ण झाला मग अशा झाल्यानंतर 6 दिवसांना मग वाजू महाराज काला केला कुठे तिथं शिल्लेला हां कालाकडे त्या तिथे हे तिथे आहे का नाही ना तिथे नाही तिथे चालेल तर वासू महाराज काही नव्हता लहानसा तर तिघं जण जीव राहता आणि गावात राहता वाडी काम करावता त्याला कोणी मानतही नव्हतं मानत नाही म्हणून मग इकडे होता तो कालाकडे तो मोतीराम तांदुळांचं मोतीराम एक टिपा घेऊन खेळायचा मग त्या बाजू माझी स्थिती असते ती केली आणि मग बाजूने बंडीला सामान नाही जात होती मग त्याची काही गोणा म्हणला होता काही काल मागावती असं तयार करायचं एकदम ह्याच्या पुढे जायचा आणि मग तिची घट्ट स्थापना करून तिची काला करा आमची आई गावाची बाजू गावाचं हो मग ते झालं मग वयाच्या 35-30 हो 36 वर्षी माझी महाराज हां मेलं म्हणजे पहिले सांगितलं मला ज्यावर हे मालिका कोण चालवू शकतो हे मालिका कोण चालवू शकतो हो तर पोरगा नेमता होता लहान होता नाही म्हणून नाही सांगत शकत मग मोठे मोठे लोक ते शंकर पाटील सासऱ्याचा तोही बाजू मारतात तिथे बळीराम पाटील जोडगावचा आहे तोही तिथे महागावचे काही लोक होते ते तिथे होते मग कोणी सांभाळू शकत नाही मग बाजू मारण्यात सोडलं तर बस हा पुढचा मी सांभाळणार ते पाटील असून काही कामाचे नाही हां तर मी लढलो म्हणून आमचे मोठा बाजू तर मी गरीब माणूस कसं चालू ना एवढा मोठा व्याप कसा चालेल की हो हे पाटील माणसाचे यांना चालवायला पाहिजे होता मी गरीब माणूस पोट भरून माझे 4 पोरं आहेत हा करतो करू मग टाकलाच ना बाजू माल मी नवे नव्हती ना तुला आशीर्वाद पूर्ण परिपूर्ण आहे काही कमी नव्हतं बाजू मालांना मग दुसऱ्या तिसऱ्या दिसण्यात मग बरं काढते तिथून गेले मग वाढले हो वाढले हो माल टाकला तरी पण 2 वर्ष सुट्टी होता का नाही हा याचा बिल नाही का सुट्टी हो तर त्या केला पण मग यायला म्हणून महागावचे काही लोक होते काही जोडगावचे होते काही आश्रम वगैरे करते लोक आम्हाला शेती लांब पडते नाही हा भोगा जवळ पडते आणि हा मोठा कडमार होता शंकर पाटील तो म्हणे ते गौतम भाऊ म्हणे त्या घरात माळ टाकलं महाराजांच्या घरी लावून टाकलं पण गाठ मारली ती गाठ हो असे फिरावून सांगलं म्हणे हां समाज कल्याणासाठी म्हणे तो आपला प्रपंच करत हो तर बाजू म्हणे माझ्याकडे कोणी आले नाही म्हणजे ते कष्ट मी जाऊ म्हणे त्याच्या घरावर ते जेव्हा आले नाही म्हणे आता ते काय म्हणजे आणतो म्हणजे एकदम आणतो म्हणजे अशी कंडिशन हां बस आणतो म्हणलं ना मग गेला हा तो समोरचा एक मास्तर होता विषय मला माहिती
नातवाला हा विषय घेतो. हां सोनरचा एक मास्तर होता. हां त्याचं नाव विठोले. हां हां विठोले मास्तर होता. तो थोडा ब्रेक करतो डबल एक मिनिट डबल जास्त लंब होईल ते चालते आता. तोही टी व्हीला मर्चर होता. अच्छा टी व्ही मर्चर. हां तो उपदेश जेव्हा राजकीय नव्हता नव्हता. पण त्याला उपदेश घ्यावा लागला. अच्छा मास्तर हो मास्तरने मास्तर मग शंकर पाटील हा तुझीवाला हां आणि आमचे बाबा वगैरे गेले त्याच्या घरी. त्याच्या घरी मग उपदेश दिला. आमचं चांगला नामास्कार चांगला. आपलं पाय चावाच्या वहीवर का पैसे कोणी पाठवतात पाय चावाच्या बस त्याची तिकीट चालली गेली की अच्छा त्या नामस्मरणाला त्याची तिकीट चालली गेली. हो एवढा विश्वास हो विश्वास गेला बस त्यानं पाय घालून बस भाव गेली. मग त्यांना प्रचार केला. अच्छा बेन नाही काय नाव त्याचा त्याला काय भीमराव नाही विष्णू असतं. पहिला उद्देश हा पहिला म्हणजे विष्णू. विठ्ठले विठ्ठले विठ्ठल नाही विठ्ठले आडनाव नाव 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 विष्णू विष्णूजी विठ्ठले सौंदर्य सौंदर्य पहिला पहिला मुख्य गोष्ट होती. हां सौंदर्य हां सौंदर्य. मग त्याला प्रचार त्याला प्रचार केलं. मग प्रचार केल्यानंतर मग दुसरा झाला उपदेश. मग तिसरा झाला उपदेश. मग काय त्याला प्रचिती आली. मग झाला हा बोंगावचा माधव बारसागडे. माधव बारसागडे झाला. माझा हा किती नंबरचा आहे? हा नाही पहिला हा घनश्याम घनश्याम ढोणे पहिला नाही दुसरा हां जागो टावरे आणि घनश्याम ढोणे. घनश्याम ढोणे घनश्याम ढोंबले हा दुसरा. हां तिसरा जागो टावरे जागो जागो टावरे टावरे. हा हो बोल आपला घनश्याम निमगावचा पहिला. निमगाव हा फनोडी पनोली फनोडी हां. मग एक प्रचार केला. हां मग एक प्रचार केला. मग यायला चांगला पैसा हां मुख्य प्रचार समजा हे. हा मुख्य प्रचार. मुख्य प्रचार हां. मग त्याच्यानंतर झाला माधव बारसागडे. त्याच्यानंतर हा तिसरा चौथा हां माधव बारसागडे बाळसागडे बारसागडे बाळ बा 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 नाही बा बा बाळसागडे बारसागडे माधव बारसागडे झाला. आणि मग नंतर मग गोसावी झाला. भुसारी नाही तो विठ्ठल सावबंदे विठ्ठलदास विठ्ठलदास विठ्ठलदासचं नाव आहे. विठ्ठलदास सावबंदे विठ्ठलदास आहे. विठ्ठलदास महाराज आहे. शिवनाळा शिवनाळा आहे ना शिवनाळा शिवनाळा हे कीर्तनकार भागवतकार आहे ना. हेच ऐकलं मला हे नंबर मुंबईवरून भेटले. हो का ही माहिती मला मुंबईहून भेटली. हो मुंबईला एक फकीरनाथ म्हणून आहे. त्यांना भविष्य माहिती दिली गेली यांच्याबद्दलचे जे बाबाजीचे गुरु होते कुसुमाग्रे बोंद्रे बाबाजी दगडी कनेरी याचा पोरगा आहे आता माधवनंद बोंद्रे. नाही हा झाला. हां हा कुसुम का ना कुसुम हा का नाही कुसुमाग्र बोंद्रे जो आहे ना कुसुमागर कुसुमाग्र हां बोंद्रे
हा बोंद्रे हा माधवचा बोलगा. नाही माधवराव नंदानेचा पोरगा. हो म्हणजे आता आहे तो जिवंत माधव मेला. माधवराव मेले हे स्वर्गवासी आहे. कोण? हे माधवराव. हो. हे कुसुम आगरे नाही हां आहे आहेत का? वाय हा माधव मंत्रिका माधव महाराज. हां हा हा माधव महाराज ते हो. माधवनंद. हो माधव नंद म्हणता माधव ना. यायचा माधव बोंद्रे. यायचा कुसुम आगरेचा पोरगा सांगलं हे. नाही 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 मग कुसमागरच्या पोरगाला कुसमागर पोरगाव. अच्छा ते हे पोरगे द्यायचे. हा उलट झाला तो. इकुल करायला गेले. हां हा कुसमागर मुरबाडीला होता. हां आणि हा माधव महाराज दगडी करायचा माधव महाराज. एक आहे हरिश्चंद्र भुसारी हां बाबाजी. हो. एक आहे संतोष बाबाजी बंजारी गोंदिया. पण हा. हे वेगळे आहेत त्याचे. हा. याचे शिष्य आहेत ते. हम्म. आता तुमचं इथे आलंच हां एक सन्मानच बाबा शेरोपाध्याय भेटून आला होता. हा. हे इकडे विठ्ठलदास म्हणा हां यायला बी भेटा असं म्हटलं तुम्हाला किरणातून हा. मुंबईचे आहे. हां विठ्ठलदास. आणि हे परंपरा ते बाबाजीचे जीवनात मोठा विशेष चमत्कार. हो बालाजी पाटणकडे येते. बालाजी पाटणच्या मुलाला हां सुनेला हां आणि त्याच्या मोठ्या सुनेला बाहेरवाला धक्कम लागला होता. अच्छा बाहेरवाला बाहेर बघा. हो किती वय झालेलं वाणी झाले हां काही दिवस झाली नाही. हां मग आता कसं करायचा तो शिरा म्हणतो आमच्या सोयराव तितोलीचा त्याची ती बाईचा होते हां तिथे राव होते. तर हा त्याचा महाराज होता अहमदाबादचा. त्याचा महाराज जवळदार गोवा आणि याचं ह्या गाडीवरच्या बाग. हां गाड्या गुरुजी नाव आहे तुम्ही. हां हां तर तिघे जण होते. हां ते ती मग हा गेला बालाजी. हां बालाजी गेला ना त्याला महाराज करले जाणार तेजराम महाराज त्याला मला हा हे जे आहे ते गड्यापुढे हां त्याला आणतात भाऊ म्हणे काय नाही आणि भरतीका म्हणे काय नाही त्याला बाई भरतीका म्हणे करतीला म्हणे तुमच्या मला करतीला म्हणे भाऊजीपर्यंत बोलू शकत नव्हते तो मालक. घर मालक बोलू शकत नव्हता. पण ह्या केल्याने सांगलं त्याला. हां हां काम पडा मग गेला म्हणजे भाजी घ्यायची काय नाही ते जमणार म्हणून तिथं बयान आम्ही नामाची क्रिया करणार माणसा हां भूतकाळात वैदव का हा माझ्यावर काही विद्या आहे का? हां काहीच नाही. हां आम्ही म्हणे देवदेव करणारे नामस्मरण करणारे ना देवदेव करणारे माणसा आमच्यावर कुठं मंत्र तंत्र काही नाही. नाही बाबाजी म्हणे हे जर नामानं होत नाही गराडे तर नामच नाही म्हणे. हां तिथेच होता. जिद्दी भेटली. हो काय नावाला पडे होतं माझा भैया ते काऊन म्हणलं म्हणे. हां मला असं वाटतं पकडा नाही पाहिजे. हो हां पडे होतं माझा भैया नाही हां काऊन म्हणलं म्हणे आणि नाही पडायचा हा नामच नाही म्हणे. मग नाही ना. हो हां भावीला येऊन किती ठेवली. हां हो हो असं गोष्ट घरी आहे. कुठं करी आहे हां आता म्हणलं तर गेलं मग गेलं नाही बंद करा. लावलं काय? वेळ बोला बाय 5 मिनिटं 5 मिनिटं बंद करून म्हणतो. बदल दो मला 5 मिनिटं उद्या दिसतील. हो तर मग त्याला सांगला बापू म्हणे मी आम्हाला होती दे म्हणे. त्याला तिकीट आलं तर होती दिला. मग घरी आलं म्हणजे तारीख घेतला पण तिथं मला पण भेटायचं झोपणं दिला त्यावेळी मी तो होतो म्हणलो आता कसा करा नाही आमच्यावर एक क्वेश्चन बघा वेळ होता. बापू म्हणे तुला तुमचा आणि तुमचा देतो त्यावेळेस पण तू माझ्याबरोबर तर ठीक होते. मग मेंढराला एक होईल होता वैद्याला घेतल्या पाहिजे आपल्याला आधी म्हणजे डर खूप होते त्यावेळेस. हां त्याने घेतला त्यावेळेस कुठं तुझे हो असं आता काम आहे आणि 5-6 मिनिटं टाकून जे होते. सावरकरांचे वासुदेव महाराज पहिले आहे. हां गेलं
गेल्यानंतर भूतांगावला गेलो होतं 11 लावला ते 5 लाख गेला मग चिखलीला काही पहिले मोठा नव्हती तर चिखलीला गेले त्याही बागे येणारा म्हणून तळा चालवून रांगोळी चौक तोरण माझ्या चेक केला होता तर आवडी ते भूत आलं सामन्याची गेलं दोन पाण्यात पाणी आत्ता कोवडी काकडी आली म्हणे आत्ता खाल्ल्याचं कोंबडा आहे म्हणे धडकला होईल ना मागीच करायला पोळीचा हा गावचा त्याला पोळा नंतर म्हणलं हाय गेला तर हाय आलाच नाही पुढे गेले आणि पाहिजे केला झाल्यावर काउंटला होतं केला पाहिजे किती तुया गेले आपल्याला ये म्हणा बस एकवीस दिवस हरिपाठ घेतला त्याची एकवीस दिवस हां गावातून लोक आले गावातले गावात पोचले भूतकाळ्या महाराजाला भूतकाळ्या महाराजाला भूतकाळ गाण्याने एकवीस दिवस जेवण द्यायचे तरतूद आहे हां एकवीस दिवस एकवीस दिवशी हवन पेटवला एकवीस दिवशी हवन पेटवला हवन चालू झाला सगळेजण आंघोळ करून हवनामध्ये बसावता आसनाने बसावता लग्नीकरणाच्या होता 3 तास त्यातबद्दल हवन होत नाही त्यात पण त्यातून महाराजचा तुझा होता बस 12 वाजले आणि तो गंगेला दिवाण येणार निवासावर तिघे जण गेले तिघे गंगेला 12 वाजता गंगेला गेले बस दिवा गंगेमध्ये सोडला आणि बाबाजी काय बाबाजी तिथं बाबाजी त्या 12 वाजता बाबाजी साडे थांबली तो म्हणते बाबाजी का बाबाजी दिसत नाही भाऊ पोट फसून गेले आणि बस आले चिचोलीला नदीपासून चिचोलीवर तर बाबाजी पाहिजे पहिले हो सांगा बाबाजीतून काय पण इकडे आले बाबाजी पाहिजे तर बाबाजी आली तर बोलले ना त्यावेळी गेले ते येवणात बसले रात्रीच्या 3 वाजतापर्यंत आम्हाला 3 साडेतीन वाजता होतं 3 वाजता 3 वाजता बस म्हणजे आता आली का तुमची तुम्हाला मोक्ष पाहिजे का नरकुंड पाहिजे सांगा आता तुम्ही सांगा तिघे जण आहे आपण निवाडा करा नरकुंड आहे म्हणे ना मोक्षपदी आहे म्हणे तुम्हाला का पाहिजे ते सांगा म्हणजे बाबाजी मला मोक्षच पाहिजे नरकुंड नाही पाहिजे बाबाजी नंतर कुणामुळे मोठे यमादी असणार तरी त्यांनाही नरकुंड नाही म्हणलं त्यांनाही नाही म्हणलं त्यांनाही नाही म्हणलं मोक्ष पाहिजे म्हणलं बस तिथे लवलं म्हणजे त्याला आता वळवला बस त्या यज्ञामध्ये आता बरोबर हे निघतेच पडून एवढे सत्य होती तेवढी सगळी काय ठरवून बस मुदत ठेवले अंगात काय सत्य नाही तर 2-2 माणसाला ते फिरत नव्हतं त्याच्या अंगामध्ये भूत होता का नाही त्यावर 2-2 माणसाला फिरत नव्हतं पण त्या भूताची शक्ती नसल्यावर का नाही एक दिवस झाले मुर्देच उचलून मांडावा लागला 3 बाजा मांडला मग झाला सकाळ झाल्यानंतर मग जास्त पाणी मग तळाच आपल्याला यायचं यायला रस्त्या बोलवाला तिथला झालं मग काय झालं ते बोलबाल खाल्लं मग भाजी विचारलं तर तुम्ही पुण्याचं पोटी केलं होत्या मला दुसरं नाही ते 2 भूत म्हणे बरोबर होते म्हणे गावठाणे एक भूत म्हणे बरोबर होता तो करायला होता म्हणे त्याला 355 धर्मानं म्हणे हा 355 धर्मानं आवाज फुल होती 355 पोळवाड पोटाने बळेवा म्हणून म्हणे बस तिथून आणून त्याची टाकून म्हणे हा एक चमत्कार झाला दुसरा एक चमत्कार झाला दुसरा एक चमत्कार हा तुनारीचा घडलं होतं तवळ मात्र बायकोच घालतो म्हणजे बाबाजी कसे आहे तवळ मास कशा यायची हां ती गोष्ट वेगळी आहे
एक चमत्कार झाला त्यावर म्हणलं ते होते निलकंठ आपला निलकंठ पाटाची कथा होती. निलकंठ पाटाची जी कथा होती आणि वासुदेव महाराज होता, गोंडाई होता, सगळे होते, गावामधले लोक. कथा चालू झाली, एखाद्या चालू झाला विचार झाले पाणी आणि मग म्हणे एखाद्या झाडानं आमची साखरेत लावलंच नाही भाऊ चार म्हणे एकच ते झाला आम्ही मुठी चालू नाही. एका तासाच्या नंतर मग अध्याय चालू केला. अध्याय चालू केला मग दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, चौथा अध्याय, आरती वगैरे झाली. आरती वगैरे झाली, प्रसाद वगैरे घेतलं. 3-4 वाजता 5 वाजता अंगणामध्ये बसून मग विचारलं म्हणे वासुदेव महाराज तुम्ही एखाद्या झाला उपस्थ जाऊन राहता तर बाबू म्हणे माझा संपर्क आहे केला म्हणून. तो त्यांना म्हणे व्यक्त झालेला बिमारी बिमारी ना व्यक्त झाला होता म्हणे. बाबा बाबा मरतो बाबा असा म्हणे तो. तर माणसाची किंवा आले म्हणे. तर त्यावेळेस त्याचे अदृश्य रूपाने गेलो म्हणे. हो त्याचे अदृश्य रूपाने गेलो म्हणे. तो आता येईल आता आहे म्हणून ते तो मोठ्या मोठा मुलं नाही आता आहे. तर तो बिमारीला म्हणजे धातूच्या बिमारी झाला होता. मग गेलो म्हणे झालं रक्षा तीर्थ गेलो म्हणे. आपल्या हातानं आम्ही पाजलो म्हणे आणि मग म्हणे आलो म्हणे. तर बाजूने काही सांगता आमच्या येऊन गोष्टी तुमच्या पाहिजे ना हां द्या चांगला. पण म्हणे तुम्ही काही सांगता म्हणे. मी आत्ताही म्हणे सायकलला पाठवा म्हणजे माणसा शास्त्र करून हे तिथं बोल होते पाठवलं सायकलला. त्यावेळेस पोट मोठा होता पाठवलं ते सायकलला गेले म्हणे ती बाबाजी आले होते का बापा म्हणे बाबाजी आले. बाबाजी माझ्या पोराला वाजवला म्हणजे माझा मुलगा लागला होता. बाबाजी आले म्हणजे ते तो लक्ष दिला आणि आमिरबाजांना आपला माझ्या पोरांना आले नाही म्हणून त्याच्या हाताला आता कसं ते जेव्हा बाबाजीला त्याला शासन वाटली अशा प्रतिक्रिया बाबाजीच्या. आता इतक्यातला आहे जवळपास 5 वर्ष पहिलेचा. मला अशीच पैशाची भयंकर गरज पडली. सर्वांनी पैसे नाही करावं काय कुणाला मागावं. बाबाजी गेल्यानंतरचा विषय आहे. मग असे आलो स्वामीला समाधीला मला गुरुला सांगा आपलं काय म्हणणं. बाबाजी कशी बोलत बाबाजी म्हटलं मला 50,000 रुपये अत्यंत गरज आहे. पुन्हाच मागा काहीतरी करा. वसंत नावाला पॅरालिसिस झाला त्यासाठी गोष्ट धक्का मारला त्या वर्षी गोष्ट त्यांनी मला फोन केला. त्याने मग हा वैद आहे म्हणून मला बघावं की कोणती या काय करून टाका आपली. मग डॉक्टरची काय तू नाही म्हणे तुला येते म्हणे. ह्या कोणाची तब्येत पाहिली बरं असं का सांगतो. मी समाधी बसी गेलो. आता यायला तुम्ही पैसे नाही मागू शकत असं म्हणा. समाधी बसी गेलो म्हटलं माझी म्हटलं काय गुरुजी पैसे कसे मागू काय गुरु देवाचे पैसे मागा कसंच मागा. आता आता पुस्तकाच्या टायमी मला संकट पडायला होईल निवारण. मग समाधी बसी गेलो. बाबाजी असं काम आहे 50,000 रुपये लागतात. समाधी बसी समाधी काही म्हटलं आता मी पाहतो म्हटलं आणि मग अकोला चाललंय. मी म्हणजे वसंत बाबाजी कधी कसे मानतो ते वसंत बाबाजीचा मी कट्टर विरोधी. मी कट्टर विरोधी माझ्यासारखं त्याच्या बोलणार नाही. मी म्हणजे मानव पाहिजे हो माझ्या बाबाजी वसंत बाबा मित्रांनो मी मान गुरु काय काही
माळ मानवी मग तर मग मी आपण झालं आता कधी विचार पडला झाला हे मुस्लिम म्हणून आणायचे आणि हे द्यायचे प्रोसेस कसं त्याच्यामध्ये फोन घ्या बा द्यायला काहीच नाही म्हटलं फक्त मी समाधीपाशी माळ कंप्लीट देऊन दिली आणि मग अकोला गेलो वापस म्हटलं असं काय काय करा म्हटलं गादी बनवून द्यायची आधी गादी 50,000 गादी घेऊन आणा पैसे यानं फोन केला पुन्हा वापस येतो मी वापस आलो दुकानदार घरी काम म्हटलं बसतो नमस्कार केला अंदर गेले 8,000 मग खाली काय आणि माहीत आहे तुला काय म्हणतात थंडागार झालो मावली इकडे कृपा केला कृपा केली मध्यम हे पण तिथून घाली त्याच्यामुळे दिसत बोलला का नाही हो तो भक्त आला त्या कामाने पण तो बोलू शकला नाही पण आला काय कामासाठी असा आता त्या चरित्र चालू कर 27 वर्षामध्ये तुम्ही चालले गेले आता तुम्ही म्हणता चालू आता 1 महिना पहिले आलो हो आता माझ्या घरी जाऊन येऊ दे हो मला म्हणजे घुमा लागते आता पैसा मला खिशात पैसा नाही कसा करा आता शिडू आहे तसं तसं होईल तसं तसं पाहिजे तुम्हाला 100% मदत हा एक मध्ये तुम्ही मला फोन करा हा चांगली गोष्ट आहे गरीबी ब्रेक करा देवाची मेंढी हां मेंढी होता आणि आपल्या बापला तीच होता त्याची बहीण होती उकर तर मग ह्या भावाला सांगायचा त्याची बहीण बाई जो गुंडाक बाळायची तेव्हा आपल्या जुन्या सारखं करून टाक तर त्याने तिना जे रेटन देते लोवाऱ्या मग ते गेले उकरायला उकरायला गेल्यानंतर मग ते आपल्या पोळ्याला सांगलं तो पोळा रेपाला शिकायला त्याला सांगलं मग त्या नावाचं घेतला त्या नावाचं घेतला मग याला जाणं चालू होता मग हा रेपाल जो होता हा थोड्या माझ्या एका नाही हा त्याला मुळा तो झाला नव्हता तो शिक्षणामध्ये मोठ्या ॲक्टिव्हमध्ये माणूस उपवा धंदा बोलला धंदा त्याला घोषणा बरोबर सरपाणी चालला होता कोंबड्या बघायची मोठ्या लोकांचं म्हणजे अडून तर हे जाऊन ते घेतली तरुणी येते आणि हरिपाठी करायचा हा बोला तरुणी आपल्या संध्याला जे आणा आमच्या गावात आला आहे हरिपाठ आणा मग वाजत सांगा मग हरिपाठ केला होता मग आहे गावाचा हा कधी लोक हे बांधले होता पाठीवर दाखवायचा टाकायला होता करता इतकं दिवस म्हणजे 11 वर्ष आला जाबाचा ऐकला तर पण हे होता नाही टेस्टना हाता होता मी चेष्टा केला होता मला टक्के टिकला लावते काय हातावडे मला त्यावडे अंगामी चक्के रक्ते होते ना की हाता होता अरे संगीत तुला गुरु करणे टिकला लावत्या मार्टाचं मोठी नगर आपल्याला तसं म्हणत जावता कोण म्हणायचं तेवढे मला अच्छा बाबाजी आमच्या पत्र बाबाजी आपल्या जेवण हा आपला जेवत नाही असं म्हणा करता मग एक दिवस ते आपला आमच्या बाबाजी तरुण हा कोणाला हा संगीताने म्हणते हा कोणा कोर गावतो ते बाहेरच म्हणते तरुण मोठ्या घराला कोरगाव म्हणते तुमची नाचणी तुमची आज जे घेत आणतो काय म्हणजे कोंबड्या पकडा कोंबडा जेवण कोंबडं घरी तळावते कोंबडं बोलावं घरी पण घेतला
बोलावला आला पहिलीचा हसला का पहिले पाहिलं पाहिजे हसला बापून तुला कानावायचा माझं आहे बाजू माझा आहे मोठी रामायण म्हणजे एखाद्या भाजी करू आम्ही महादेव मुद्दाम काही दुसऱ्या राहते का तो शिवरात्री तर मी शिवरात्री करण्याचं काम म्हणजे आपल्या जीवनाचा सगळं करूनच म्हणतो तो म्हणते हा एवढा मोठा शरीर म्हणजे वाया जाऊ जाऊ नाही म्हणते म्हणून सांगतो म्हणजे नाही सांगणार भेटत नाही कोणी म्हणतो पाव म्हणतो पाव म्हणता म्हणता असं दिवस जातील म्हणजे पाव म्हणता म्हणतात एवढा येणार म्हणते म्हणतात मी काय म्हणतो काय नाही लागलं म्हणते थोडं पैशाला करून असला म्हणून काय म्हणतो ते फक्त उपयोग केलं किरा लावतो तिकडा लावतो त्या मात्र नाही मग तर नको लावून ते तिकडा किरा नको लावून ते माळी करून टाकून ते घेतो ठीक आहे म्हणते का तिथं घेतो तारीख ठरवला ठरवला आपण ते मी सावरबंदर आहे म्हणते सावरबंदर खातर आले म्हणते खातराचं येणार आहे खातर जोडीचा संपी नव्हता पटार संपी नव्हता त्या जोडीवरून नाही सावरबंदर आहे म्हणते त्याच्या पहिले होती दुटे हो दे बाबा का तेवढे मला त्या वासर मालच्या घरी येत ना पोहे काढले तर खरगो लागत पोहे एवढं वसंत महाराज हे पहिले दुखलेलेच होते नंतर आले गोविंदा माल झाला असं जेव्हा पहिले तुम्ही हो माझा गोविंदा माल पहिले एकाच वर्षी हां तर ते मला एका सांगितलं